नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मोसंबीसाठी लागणारी स्लरी म्हणजेच जीवामृत कसे तयार करायचे, त्यामध्ये जीवामृत तयार करण्यासाठी काय काय वापरावे, कशा कशाचा वापर करावा याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. आपण पाहू शकता, हा जो बॅलर आहे, हा बॅलर मी स्वतः जीवामृत हे तयार केलेले आहे. तर मी जीवामृत म्हणजे स्लरी तयार करताना काय काय प्रोसेस केली आहे, काय काय साहित्य वापरलेले आहे, याबद्दलच हा आजचा व्हिडिओ आहे. संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा. शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण ही स्लरी तयार करून ठेवलेली आहे. यात स्लरी तयार करण्यासाठी काय काय साहित्य लागते याची माहिती या व्हिडिओमध्ये पाहू. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याकडून उंबरा खालची माती जी आपण या स्लरीमध्ये ॲड केलेली आहे, जी पाण्यामध्ये मिक्स केलेली आहे, ही सांगायची राहून गेलेली आहे. त्यामुळे उंबरा खालची मातीचा देखील शेतकऱ्याने वापर करावा. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, आपल्याला एका बॅलरमध्ये 200 लिटर पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, गावरान गाईचे 10 ते 12 किलो आपल्याला शेण घ्यायचे आहे. त्यानंतर गावरान गाईचेच आपल्याला इथे आपण 5 किलो गोमूत्र देखील घेतलेले आहे. हे गोमूत्र आपण ओरिजिनल गावरान गाईचे गोमूत्र आपल्याला वापरायचे आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण इथे 2 किलो बेसन पीठचा देखील वापर केलेला आहे व त्यानंतर 2 किलो आपण जो काही आपला गूळ आहे त्याचा देखील वापर केलेला आहे. शेतकरी मित्रांनो, हा जो गूळ आपण बारीक करून घेतलेला आहे. त्यानंतर हा गूळ जो आहे, हा गूळ सर्वप्रथम आपण पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून या गुळाच्या गाठी पाण्यामध्ये राहणार नाही, स्लरीमध्ये राहणार आहे. त्यामुळे मिक्स करून आपण हा गूळ चांगल्या प्रकारे घेतलेला आहे. मिक्स झाल्यानंतर आपण हा गुळाचा जो काही पाणी आहे हे बॅलरमध्ये टाकून दिलेलं आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण जो काही बेसन पीठ आहे हे देखील आपण सर्वप्रथम पाण्यामध्ये एका बादलीमध्ये चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे, जेणेकरून बेसन पिठाच्या देखील गाठी या पाण्यामध्ये बनत असतात. व मिक्स झाल्यानंतर हे पाणी आपण त्या 200 लिटरच्या बॅलरमध्ये टाकून दिलेले आहे, जेणेकरून यामध्ये गाठी राहिलेल्या नाही. व त्यानंतर अशाच प्रकारे आपण शेणाचे देखील पेस्ट तयार करून घेतलेले आहे, कारण शेणाच्या देखील पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स जर केले नाही तर गाठी राहतात व त्याचा चांगल्या प्रकारे फायदा मिळत नाही. त्यामुळे शेण देखील चांगले बारीक करून पाण्यामध्ये मिक्स करून आपण हे शेणाचे जे काही पाणी आहे हे आपण या 200 लिटरच्या बॅलरमध्ये टाकलेले आहे. व त्यानंतर शेतकरी मित्रांनो, चांगल्या प्रकारे एकदा हलवून घ्यायचे आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, जे काय आपले गोमूत्र आहे, 5 लिटर गोमूत्र देखील आपण या बॅलरमध्ये ॲड केलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण सर्व साहित्य ॲड केलेले आहे. सगळे साहित्य ॲड केल्यानंतर चांगल्या प्रकारे बॅलर हा सावलीमध्ये चांगल्या प्रकारे झाकून ठेवायचा आहे, जेणेकरून यामध्ये दुसरीही काही घाण पडणार नाही.